हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन आपल्या डेली व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज खूप दिवसातनं म्हणजे मला वाटतं 10-12 दिवस झाला असेल मी काही वरती टेरेसला आलेच नाही. आणि शौर्यच येतो आणि पाणी घालून जातो का तर फुलंच येत नाही झाडांना. आणि फुलांच्या म्हणजे देवपूजेच्या निमित्तानं किंवा फुलांच्या निमित्तानं तर माणूस वरती येतं, पण आता झाडांना फुलंच नाहीत. आता खरं तर उन्हाळा आहे आणि थोडीशी लगेच पाणी जर आज नाही पाणी टाकलं ना, उद्या जरी पाणी नाही टाकलं ना 2 दिवस तरी लगेच झाडं सुकतात. पण हे बघा, हे किती टवटवीत झाड आहे, छान असतं. त्याला थोड्या दिवसात फुलं येतील आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा. त्याच्यासाठी छान असं मी गोल रिंग अशी तयार करणार आहे मस्त अशी. ते आहे गोकर्णाचं झाड. आणि ते बघा, हे दुसरं पांढरवालं सेवंतीचं ती किती हिरवगार आहे. आणि ते इकडचं जे गुलाबीवालं मी तुम्हाला पहिलं दाखवलं होतं ना सेवंतीचं झाड, त्याला फुलं पण आली होती बघा गुलाबी, ते झाड एकदम सुकलेलं आहे. आता वरती गेले खूप दिवसातनं म्हणलं कुंडीतनं गवत तर वाढणार. आता हे गवत असं तर काही निघणार नाही, पण खुरपं काही मी नेलं नव्हतं. नंतर खाली येऊन परत खुरपं घेऊन जावं लागेल. जे हाताने निघत होतं तेवढं मी सगळं काढून घेतलं पटापटा आणि पाणी पण टाकून घेतलं. कुंड्या स्वच्छ असतील तरच चांगलं वाटतं, नाहीतर गच्च भरलेल्या गवताने म्हणल्यावर उगाचच घाण वाटतं. थोडंसं पोकळ वगैरे त्याला केलं माझं, मला वाटतं त्यामध्ये अर्धा तास गेला असेल आणि प्रत्येक कोंडीला पाणी वगैरे दिलं. आता म्हणलं उद्या परवा ना छान असं हे सगळं तण मरलं की नाही मग त्यांना युरिया घालेन. पण उन्हाळा आहे, युरिया घालावं की नाही घालावं याचं खूप टेन्शन येतं आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का, हे जे मी आता झाडाला पाणी ओतलं सेवंतीच्या, ते झाड एवढं छान फुललं होतं. आणलं तेव्हा ना एकच होतं ते, म्हणजे एकच फांदी होती, त्याला एवढ्या फांद्या फुटल्या. मी तर खूप खुश झाले कारण कुंडी गच्च भरून असं झाड झालं होतं ते. आणि अचानकच त्याला काय झालं काय माहिती, ते वाळूनच गेलं सगळं बघा, सुकून गेलं. काय त्याला कोणाची नजर लागली काय माहिती. त्याच्यानंतर आता हा कडीपत्ता आहे की नाही, त्याला खूप छान अशी पालवी फुटली होती, हिरवागार व्हायला लागला होता आता. आणि मनानच त्याची सगळी पानावरची गळून गेली आणि दुसरी हिरवीगार पालवी फुटली. त्याच्यानंतर हे निंबोनीचं झाड ते खाली आलं होतं, असंच लिंब पडलेले किंवा लिंबांच्या बिया वगैरे पडलेल्या, खराब लिंब आपण फेकून देतो ना त्याचं. आणि आणलं तेव्हा एवढंसंच होतं. आता बघा ते महिन्याभरातच किती छान झालं आहे. त्याच्यात पण गवत वगैरे खूप वाढलं होतं, त्याला काटं टोचत होतं तिथनं हात लावला तर. मी तरी पण गवत काढलं थोडंसं. नंतर म्हणलं खुरपं आणल्यानंतर ते सगळं कसं खुरप्यानं थोडीशी माती पण हल्ली जाते आणि पोकळ भुसभुशीत असं होतं. तर अशी काहीशी झाडं होती, झाडांची हालत खूप बेकार झाली होती, उन्हाळा आहे त्याच्यामुळं. चला जाऊ द्या, चाफ्याला तर एक पण फूल नव्हतं, पान तर सोडा पण फूल पण नाही आलं त्याला. तरी पण पाणी ओतलं. त्या चाफ्याच्या बुडात आहे की नाही, एक आम्ही गेल्या वर्षी कधी टरबूज खाल्लं असेल मला वाटतं, तेव्हाचं बी पडलेलं आहे. ते आता कसं उगून आले मनानंच काय माहिती, आणि त्याला फुलंसुद्धा यायला लागलेत. म्हणून मी 2-3 मग त्याला जरा एक्स्ट्रा वतलं पाणी. तर अशा पद्धतीने आहे बघा, हे झाड माझं सुकून चाललं आहे. मला वाटलं होतं प्लॅस्टिकच्या बागमध्ये लावलं आहे म्हणून सुकत असेल, परत दुसरीकडे लावून बघितलं तिथं पण सुकूनच गेलं. चला जाऊ द्या, त्याच्यावर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. तर सगळी कामं काय आवरली होती अशा पद्धतीनं. आणि आता जरा म्हटलं थोडंसं केसांची काळजी घ्यावी, कारण महाशिवरात्रीपासून केस धुतलेली आहेत ती तशीच्या तशीच. रविवारी महाशिवरात्र होती बहुतेक मला वाटते, आणि त्याच्यानंतर सोमवारी पण धुतली होती मी केस, अमावस्या वगैरे हे काय ते आहे त्याच्यामुळं. आणि तशीच केस होती धुतलेली. आणि मला जास्त खरं सांगू का, मी बायकांना ना धुतलेली मोकळी शॅम्पूनं केस असे सिल्की सिल्की खूप आवडतात, पण मला धुतलेली केस मोकळी सोडली ना खूप गुंता होतं माझ्या केसात आणि सगळी केस तुटतात. त्याच्यामुळं ना मी जास्त मोकळी ठेवत नाही. तर चला म्हटलं थोडीशी चंपी करून घ्यावीत. डोकं पण जरा थोडंसं माथा दुखत होतं उन्हात वर गेल्यामुळं, आणि चला म्हटलं थोडी चंपी करून घ्यावी. त्याच्यासाठी मी हे तेल घेतलं होतं. हे जे ग्रीनवालं तेल आहे ना, याच्यामध्ये खूप छान असं आयुर्वेदिक हे तेल आहे. याच्यामध्ये ना आवळा आणि मुलेठी आहे, आणि ते जे पिलूच्या हातात दिसते ना तुम्हाला गुलाबीवालं, त्याच्यामध्ये रोजमेरी आणि भृंगराज असं 2 हे आहेत. ते ह्या तेलांच्या किमती खूप जास्त आहेत, पण छान आहेत. हे तेल मला वाटतं मी पाठीमागच्या महिनाभरापासून वापरत असेल. जरा थोडासा मला फरक जाणवतो. माझे केस एवढे गळायचे ना, असं तेल जरी लावलं ना तरी पुंजका केस तुटून निघायचे माझे. असं धुवून ज्यावेळेस आपण वेणी वगैरे घालतो त्यावेळेस. एकतर मला जास्त मोकळी केस नाही आवडत. मी व्हिडिओ वगैरे काढायचा असेल म्हणजे शूट वगैरे करायचं असेल तरच मी मोकळी केस ठेवते, आणि नाहीतर मग माझे विणीच असते दररोज, आणि विणीच मी घालते. कोणी तिकडं काही म्हणा, म्हणजे पण केसांची खूप वाट लागते मोकळी ठेवल्यावर ना, त्याच्यामुळे मी वेणीच घालून असते. तर हे बघा, अशा पद्धतीनं जरा म्हणलं थोडं दोन्ही तेल मिक्स करावे वाटेत आणि लावावे. तर याचा स्मेल आहे ना, एवढा मस्त स्मेल आहे ना, मस्त असं आपण म्हणतो की नाही नवरात्र तेलानं कसं थंड वाटतं, तसं ह्याचंसुद्धा सेम तसंच आहे. मी दोन्ही तेल मिक्स केले आणि मस्त असं तेल मिक्स करून चंपी करून घेतली छान अशी माझी. कधीतरी मी 2-3 दिवसातनं हे म्हणजे लावत असते तेल. मला बी एकतर मोकळी केस जास्त करून माझे शनिवार रविवार कुठं बाहेर जायचं असेल तरच असते ती, म्हणजे धुतल्यावरच. नाहीतर मी जास्त करून अशी मोकळी सोडत नाही, आणि टांगलेलीच असतात माझी केस वर. क्वचित असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण व्हिडिओपुरतीच मी ती एवढी सोडत असते, नाहीतर मला जास्त वेळ नाही आवडत तसे.
आणि खरं सांगू का, या तेलामुळे माझा कोंडाणा कमी झाला आहे. मला एकतर कोंडा कधीच नव्हता, पण ह्या वर्षी अचानक थोडा थोडा माझ्या डोक्यात कोंडा दिसत होता. तर कोंडासुद्धा कमी झाला आहे आणि केस गळायचे तर खूप कमी झालेत माझे. तरी पण अजून 1-2 महिना मी बघणार वेट आणि मग तुम्हाला याचा रिझल्ट आणखीन सांगेन कसं आहे कसं नाही. पण थोडासा फरक मला जाणवलेला आहे. त्याच्यामुळे मग पिलू म्हणत होता मी पण लावू का, मला तर लाव म्हटलं थोडंसं. तर ती त्याच्या हातानं ते स्वतः लावत होता. तर अशा पद्धतीनं काही ते आमचं दिवसभर चाललेलंच असतं दोघांचं, काही नाही काय. तर आता तुम्हाला सांगू का, ह्या तेलाची किंमत खरं तर खूप जणाला परवडण्याजोगी सुद्धा नाही. एका बॉटलची किंमत 300 रुपये आहे. तर ज्याच्या त्याच्या बजेटनुसार असते. तर चला, आपल्याला थोडासा फायदा होत असेल, म्हणजे आपले केस गळायचे तुटायचे राहत असतील तर आपण हे घेऊ शकतो नाही का. तर आता तुम्हाला सांगू का, घर नाही आहे ना आमच्या पिलूच्या आजीनं, आमचं घर माहिती आहे तुम्हाला, माळशिरसला मी तुम्हाला पाठीमागं पण दाखवलं होतं. तर पिलूच्या आजीनं पिलूसाठी अंडी आणि आता रामफळं म्हणजे झाडाला आली. आम्ही ज्यावेळेस 26 जानेवारीला गेलो ना, तेव्हा गच्च भरलं होतं ते. पण हे झालं होतं, म्हणजे कच्ची होती, डोळं वगैरे पडलं नव्हतं. आपण म्हणतो ना पिकले टाईप, तसं नव्हती झाली, ते लाल नव्हती झाली, म्हणून आम्ही काही तोडली नव्हती. तेव्हा त्यांच्या म्हणजे पिलूच्या आत्यानंच दिली होती. ते भरपूर होते म्हणून आम्ही काही आणलीच नाही आमच्या घरची. तर आता आजीनं त्याच्या ना माळशिरसवरनं जे तरकारीच्या गाड्या येतात की नाही, आमच्या तिथनं दररोज संध्याकाळी तरकारीची गाडी येते इथं, म्हणजे पुणे गोलटेकडी मार्केटला, तुम्हाला तर माहीत असेल. आणि तिथं इथून पिलूचे एक चुलता आहेत, ते तिथून गोलटेकडी मार्केटला कामाला असतात. त्यांनी येताना ते घेऊन आलं. तर पिलूच्या आजीनं बघा काय काय पाठवले. अंडी पाठवली होती पिलूसाठी, त्याच्यानंतर खरबूज, रामफळ पण पाठवली होती. आणि पिलूसाठी आता डाळिंब तर नाही, डाळिंब कधी तुटून गेले, अजून धरलेलं नाही. दिवाळी तर तुटले, पण काय माहिती कुठून पण एक पिलूसाठी डाळिंब पण त्यांनी टाकलं होतं. तर त्याला ते खूप आवडलं होतं आणि ते काढून हे करत होता, बघत होता. पण अचानक त्यानं जेव्हा ते आपण वरचं फुल असतं ना डाळिंबाचं, ते तोडलं त्यानं आणि बघितलं तर त्यातनं मुंग्या आल्या. तो पहिल्यांदा घाबरला, परत ना मग मुंग्यांसोबत चांगली मैत्री करतो. म्हणतो की मम्मा, हे लालवाल्या मुंग्या आहेत, ह्या काही चावत नाहीत, काय ह्या काळ्यावाल्या मुंग्या आहेत, ह्या काही चावत नाही, लालवाल्या मुंग्या चावतात, असं मला त्याचं चाललं होतं सांगायचं. तर हे बघा, हे काही सगळं असं घरनं दिलं होतं त्यांनी पाठवून. तर पिलूची आता मज्जा आहे, कारण पिलूला अंडी खूप आवडतात कधी कधी तरी. आणि इथून काही हे आणून देत नाहीत अंडी, इथली अंडी त्यांना आवडत नाही. ती म्हणजे बॉयलरची म्हणा, जे काही कशाचे असतील ते, पण ते म्हणतात इथली अंडी नकली आहे ती. मग काय पिलू अंडी काढत होता, त्याला खूप म्हणजे काढायला हे, मी म्हणलं असं काढण्यात तो एखादं फोडून टाकाल, म्हणून मी काय केलं, ती बाजरीची आहे ना पिशवीवर ओतली सगळी बाजरी आणि मग त्याला काढायला लावलं. त्याला लय भारी वाटत होतं अंडी काढत असताना. म्हणलं चला जाऊ द्या, तो काढतो तर काढू द्या. त्यालाच दिलं काढायला, सगळं ओत म्हणलं इथं. आणि मग ओतल्यानंतर त्यानं ते काढलं. तर एवढी जास्त असे अंडे दिले होते. काही म्हणा, घरचं ते घरचं असते. सिटीत गावाकडच्याची सर येत नाही कोणत्याही वस्तूची असू द्या, मग ते गावाकडची वस्तू आपली. तर हे बघा, अशा पद्धतीने इतकी सगळी अंडी दिली होती पिलूसाठी. आता पिलूचं एक 8-15 दिवस तर अंड्यांचं टेन्शन संपलं आहे. म्हणजे 30-40 अंडे असतील, पण अंड्यांचं टेन्शन संपलं आहे पिलूचं. 10 दिवस तर कमीत कमी संपले. दररोज 2-2 जरी पकडली दोघांना, पप्पाला आणि दोघाला, तरी 10 दिवस तरी टेन्शन गेलेलं आहे. तर हे बघा, मी तो ओतून दिला त्याला पिशवीवर, म्हणलं तू काढत आहे यामधनं. तर अशा पद्धतीनं आमचा काहीचा दिवस होता. आणि काहीचं म्हणजे आमचं रुटीन असतं अशा पद्धतीचं. आता सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर नाही करायला होत, किंवा रेसिपीचं नाही शेअर करायला होत, का तर माझं म्हणजे खूप घाईत काम असतं सकाळचं. संध्याकाळचं असतं निवांत, पण सकाळचं खूप घाईत असतं. तर एक दिवस असं करून मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीनसुद्धा शेअर करेन, किंवा रेसिपीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी टाकत जाईल. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ मला नक्की सांगा. व्लॉगचे व्हिडिओ आवडतात की शॉर्ट मिनी व्लॉग आवडतात ते नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा तुम्ही. तर सबस्क्राईब वगैरे केलं तरच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ना. आणि गावाकडची लाईफ, पुण्यातली लाईफ, अशा सगळ्या विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातच स्टिचिंगचे वगैरे सगळे व्हिडिओ तुम्ही बघत असता. तर तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतात ते नक्की सांगा. आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.